हाय, हॅलो, नमस्कार. मी रोहिणी, एका गोंडस मुलीची आई. मदरहूडनंतर आपली लाईफ खूप बदलते. आपलं रुटीन, बॉडी, प्रायोरिटीज सगळंच बदलतं. आणि खरं सांगायचं तर मदरहूडनंतर स्वतःला परत शोधणं सोपं नसतं. कधी-कधी आपण आई बनताना स्वतःला थोडंसं हरवून बसतो. पण आता असं वाटतंय, आई असतानाही स्वतःला परत बिल्ड करणं शक्य आहे. म्हणून मी ठरवलंय, की आजपासून मी माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्मॉल स्टेप्स, रिअल स्ट्रगल्स आणि हॉनेस्ट प्रोग्रेस. आज आहे डे 1 ऑफ रिबिल्डिंग माय सेल्फ आफ्टर प्रेग्नन्सी. ही जर्नी मी वेट लॉससाठी नाही, तर मी ही जर्नी सुरू करत आहे स्वतःला शोधण्यासाठी. सकाळची सुरुवात झाली माझ्या चहापासून आणि माझ्या बेबी गर्लसाठी ब्रेकफास्ट बनवून. काल रात्री नीट झोप झाली नव्हती म्हणून आज पोहे आणि उपमा बाहेरूनच मागवला. आणि ऑनेस्टली गिल्ट नाहीये, कारण ही जर्नी परफेक्ट असण्याची नाही, तर कन्सिस्टंट असण्याची आहे. नंतर मी माझ्या बेबीसोबत 10 मिनिट्स वॉक केला आणि रेवाने पण तिच्या पप्पांसोबत वर्कआउट केला. थोड्या वेळाने ती तिच्या पप्पांसोबत आजी-आजोबांकडे गेली आणि मी सिंपल घरचा लंच केला. बुकाची भाजी, रोटी आणि छास. एनर्जीसाठी मी संध्याकाळी बनाना खाल्ला आणि मग इव्हनिंगला वर्कआउट केलं आणि वॉकिंगला सुद्धा गेले. ऑनेस्टली मन नव्हतं, पण तरीही केलं. डिनरला मी पनीर सँडविच बनवून खाल्लं. मी कोणताच क्रॅश डाएट करणार नाहीये. वन डे ॲट अ टाइम विथ होममेड फूड ओन्ली. फक्त दररोज थोडंसं बेटर होण्याचा प्रयत्न करणार आहे. हा होता डे 1. जर तुम्ही पण पोस्टपार्टम नंतर स्वतःला परत रिबिल्ड करायचं ठरवलं असेल, तर मला फॉलो करायला विसरू नका.